पुढील काही दिवस महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असून 24 ते 28 जुलै दरम्यान अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। विशेषतः 26 जुलै रोजी म्हणजेच शनिवारी हवामान विभागानं काही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केलाय। जर तुम्ही या वीकेंडला बाहेर फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर हा हवामान अंदाज तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण काही जिल्ह्यांमध्ये पर्यटनासाठी जाणं या रेड अलर्टमुळे धोक्याचं ठरू शकतं। कोणत्या जिल्ह्यांना आहे हा इशारा पाहूयात। दिनांक 24 जुलै अर्थात आज सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पुणे या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट आहे। इथे मुसळधार पावसाची शक्यता आहे। 25 जुलै अर्थात उद्या सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पुणे या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलाय। या भागात प्रवास करताना अत्यंत सावधगिरी बाळगा। मुंबई उपनगर, ठाणे, नाशिक, पालघर या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट असून उद्या मुंबईत मुसळधार पाऊस अपेक्षित आहे। शनिवारी दिनांक 26 जुलै रोजी सातारा, रत्नागिरी, रायगड, पुणे या जिल्ह्यांना रेड अलर्ट आहे, तर कोल्हापूर, सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। विदर्भातील गडचिरोली, नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर या जिल्ह्यांनाही ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आलाय। तर 26 जुलै रोजी विदर्भाला ऑरेंज अलर्ट कायम असून पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील अनेक जिल्ह्यांनाही ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। तर या रेड अलर्ट साठी म्हणून काय काळजी घ्याल? घराबाहेर पडताना पावसाचा अंदाज नक्की घ्या। अत्यावश्यक नसल्यास प्रवास टाळा। नदी नाल्यांच्या आसपास जाणं टाळा। पर्यटनासाठी बाहेर पडण्याचा विचार असल्यास सतर्क राहा आणि हवामान विभागाच्या सूचनांचं पालन करा। विशेषतः 26 जुलै रोजी मुंबईत 2005 सारख्या पावसाची शक्यता नसली तरी सतर्क राहणं आवश्यक आहे। या पावसाळी दिवसांमध्ये सुरक्षित राहा आणि आवश्यक ती काळजी घ्या आणि पाहत राहा महाराष्ट्र दिनमान। धन्यवाद।